सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटते बंधनी, उभय लोके कीर्ती जेनी. भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी. येणे तुटते बंधनी, उभय लोके कीर्ती जेनी. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटते बंधनी, उभय लोके कीर्ती जेनी. पंढरीचा देव राया, पंढरीचा देव, पंढरीचा देव राया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देव राया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं चलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण गंगाची या, दुसरे चरण गंगाची या. राजा कृपदारे गंगेचा फुला, राजा कृपदारे गंगेचा बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभोज तेजस्मृति प्रदेश, विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं. समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपं देवा. मुक्ताबाई नमो, मुक्ताबाई नमो, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, मुक्ताबाई नमो, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन मुक्ताबाई नमो, मुक्ताबाई नमो,
वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठा उठी येणे तुटते बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताचं नाम कसं आहे त्याने आपल्याला कोणता लाभ होतो याचं महत्व सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल हो या ठिकाणी श्री क्षेत्र सारोळे थडी तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 64 वर्षापासून नित्यनेमाने या ठिकाणी होत आहे। योगीराज गुरुवर्य वैकुंठवासी तुकाराम बाबा खेडलेकर त्याचप्रमाणे गुरुवर्य माऊली बाबा वैकुंठवासी प्रातस्मरणीय हबप काशीनाथ बाबा वैकुंठवासी हबप तुळशीराम बाबा नागरे हबप गणपत महाराज नागरे त्याचप्रमाणे विद्यमान असलेले योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे अध्यक्ष पूजनीय रघुनाथ बाबा त्याचप्रमाणे विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे वैराग्य मूर्ती ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई आश्रम तसेच भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज सरकटे हिंगोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहासाठी सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक महिला वर्ग त्याचबरोबर प्रथम या ठिकाणी विनेकरी बाबा आहे शेजारीच असलेले आमचे कृष्ण महाराज त्याचबरोबर अनिल महाराज त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ दोन्ही दत्त स्वरूप असलेले चोपदार आणि ज्यांची सिंतवर अशी पकड आहे ते आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज त्याचबरोबर आमचे मृदंग वादक मृदंग महर्षी हरिदास महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित माझ्या या कीर्तन सेवेला या ठिकाणी साथ करत आहे। तसेच आमची
सुंदर अशी साऊंड सिस्टीम असलेले निखिल भाऊ श्रीराम साऊंड सिस्टीम, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. कारण कीर्तनकार या ठिकाणी कितीही ओरडला, गायक असला, त्याने कितीही विनोद केले किंवा कितीही चिंतन सांगितलं, पण त्याला जर आवाजाची धार नसेल ना तर ते कीर्तन व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि म्हणून कीर्तनाचा आवाज म्हणजे महाराजांचा आवाज सर्वसामान्य जनतेपुढे मांडण्याचं काम आमचे निखिल भाऊ या ठिकाणी सुंदर प्रकारे करतात. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे या सर्व आजच्या कीर्तनाचं चित्रीकरण करण्याचं काम आमचे गोकुळ भाऊ या ठिकाणी करत आहे. गोकुळ भाऊंचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. कारण गेल्या वर्षी या ठिकाणी मी गुरुवर्य बाबांच्या जागेवर जागराची कीर्तनाची सेवा केली आणि तेव्हापासून आमचे गोकुळ भाऊ झाले, सागरदादा झाले, ही सर्व मंडळी दोघं म्हणजे सर्व मंडळी माझ्या संपर्कात राहिली आणि नेहमीप्रमाणे कुठेही कार्यक्रम या परिसरामध्ये असला तरीही त्या कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी आमचे गोकुळ भाऊ आल्याशिवाय राहत नव्हते. मधून अधून त्यांचा कॉलही मला असायचा. असे आमचे गोकुळ भाऊंचा सुद्धा धन्यवाद मानतो. सागरदादांचाही धन्यवाद या ठिकाणी मानतो. आणि खेडल्याहून सुद्धा आमचे अंकित भाऊ या ठिकाणी आलेले आहे साबळे, त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. सुंदर असं या ठिकाणी मंडप डेकोरेशन आहे, मंडपवाल्याचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. सर्व तुम्हा श्रोतू वर्गाच्या चरणावर एकदा मस्तक ठेवतो. माता भगिनी आहे त्यांच्या सुद्धा चरणावर मस्तक ठेवतो आणि माझ्या वाणीला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जनी. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी जो अभंग आज निवडलेला आहे, आज सप्ताहातला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आज जर व्यवस्थित पत्रवाळ्या जर वाढल्या ना तो तुम्ही 7 दिवस पोटभर जेवणार आहे. आणि आज पत्रवाळी वाढायला जर चूक केली तर पुढच्या सप्त्याचा सगळा कार्यक्रम होत असतो. म्हणून आजची पत्रवाळी आणि पत्रवाळी वाढलेलं मीठ आज मी व्यवस्थित वाढणार आहे. कारण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी 7 दिवस जेवायचं आहे. आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा नामपर प्रकरणातला, भगवंताचं नाम कसं आहे त्या नामाचं महत्व सांगणारा आणि ते नाम आपण घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा काय होणार आहे. कारण या ठिकाणी तुम्ही आम्ही जी काही गोष्ट करतो ना, प्रत्येक कृती करत असताना आपण फायद्याशिवाय करत नाही. जोपर्यंत आपला त्या कृतीमध्ये फायदा नसेल तोपर्यंत आपण ती कृती करायला तयार होत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा हे भगवंताचं नाम घ्यायचं ना तुम्हाला, ते सत्य, साच आणि खरं तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहे. पण कदाचित तुकाराम महाराजांना असं सांगायचं असेल का सच्चित आनंद घन असलेला भगवान परमात्मा, आणि म्हणून तुकोबारायांनी असं नाव सांगितलं, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती. येणे बंधनं तुटतात म्हणजे अनेक बंधनांचा विचार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती येणे. एका विद्यार्थ्याने, एका शिष्याने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही हे भगवंताचं नाव आम्हाला घ्यायला सांगतात, मग हे भगवंताचं नाव घेतल्यानंतर आम्हाला फायदा काय होणार? आम्ही घेतो नाव, पण त्याचा फायदा अगोदर सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही फायदा सांगणार नाही तोपर्यंत हे नाव घेऊन आमचा काय उपयोग नाही म्हटले. फायदा सांगा, आम्ही नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, बाबा हे नाव जर तुम्ही मुखाला घेतलं ना, येणे तुटते बंधने, याने अनेक प्रकारचे बंधनं तुटतात. आणि दुसरा फायदा असा आहे, उभय लोकांमध्ये तुम्हाला कीर्ती प्राप्त होते, याने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज याने मोक्ष प्राप्त होतो हे बरोबर आहे, पण मोक्ष कोणी बघितला महाराज? एखादा मनुष्य बसच्या खाली गेला, ऍक्सिडेंट झाला, बस खाली गेला, मेल्यानंतर त्याच्या घरच्यांना 2 लाख रुपये विमा भेटणार आहे, पण त्याला बघायला भेटणार का?
त्याला बघायला भेटणार नाही. 2 लाख रुपये भेटण्यासाठी, 2 लाख रुपये भेटण्यासाठी अगोदर त्याला मरावं लागतं, मग त्याच्या घरच्यांना 2 लाख रुपये मिळतात. तसं मिळतात का महाराज? हे बरोबर आहे, मेल्यानंतर मोक्ष आम्हाला भेटणार, तो मोक्ष आमच्या काय कामाचा? तो भेटून आम्हाला काय उपयोग? तो आम्हाला बघायला मिळणार आहे का? जिवंतपणे या इह लोकामध्ये आम्हाला काय मिळणार त्याचं फल आम्हाला सांगा. महाराजांनी सांगितलं, उभय लोकी कीर्ती जेणे. ह्या लोकापासून तर परलोकामध्ये तुम्हाला कीर्ती प्राप्त होईल. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यही भूमंडळा माझी. आम्हाला वैकुंठ लोकामध्ये जेवढी कीर्ती आम्हाला प्राप्त झाली, तीच मेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी प्राप्त झाली. हे जगद्गुरु तुकोबाराय, उभय लोकी कीर्ती जेणे. पण असं घेऊन चालणार नाही म्हटले. मग भावजाचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. त्याला जो लाभ प्राप्त होतो ना, तो उठाउठी तात्काळ लाभ प्राप्त होतो. पण तात्काळ लाभ प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? अगोदर अंतकरणामध्ये अंतकरण भावयुक्त बनावं लागतं. जोपर्यंत अंतकरणामध्ये भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला लाभ हा तात्काळ भेटणार नाही, उठाउठी मिळणार नाही. उठाउठीचा लाभ प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? भावयुक्त अंतकरण करावं लागतं. एखादा शेजारचा कोणीतरी व्यक्ती आहे, त्याच्याशी आपल्याला काहीतरी व्यवहार करायचा आहे, पण त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये जर प्रेमच नसेल, तर तो व्यक्ती त्याचा लाभ आपल्याला देईल का? देणार नाही. व्यवहार आपल्याशी योग्य करेल का? करणार नाही. का करणार नाही? कारण त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी शब्द खर्च करणं सुद्धा चुकीचं वाटतं मला. लक्षात घ्या, अशा ठिकाणी शब्द खर्च करणं सुद्धा, शब्द त्या ठिकाणी खर्च करावा माणसाने की ज्या ठिकाणी शब्द खर्च केल्यानंतर तो शब्द झेलला जातो, कोणीतरी त्याला झोळी घेऊन समोर येतंय, आणि मग माणसाने शब्द खर्च करावा. लक्षात घ्या. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा, जोपर्यंत अंतकरणामध्ये भाव येत नाही, तोपर्यंत भगवंताचं नाव घेऊन उपयोग नाही. भगवंताचं नाव घेताय, भाव सुद्धा तेवढाच असला पाहिजे. भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठाउठी. आणि असा जो भक्त निर्माण होतो, जो देवासाठी वेडा होतो, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा हो. असा जो काही भक्त आहे, जो देवासाठी वेडा झालेला आहे. भोळा या शब्दाचा अर्थ असा होतो, आपण व्यवहारामध्ये भोळा कोणाला म्हणतो? ज्याला व्यवहारातलं काही कळत नाही, त्याला आपण भोळा म्हणतो. एखाद्याने मागितलेली वस्तू जो सहजगत्या देऊन टाकतो, त्याला आपण काय म्हणतो? काय भोळा मनुष्य बो हा, याला काही कळत नाही, याला प्रपंच कळत नाही, याला घरदार कळत नाही, याला संसार कळत नाही, हा याला व्यवहार कळत नाही, आपण त्याला भोळा असं म्हणतो. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा, तो व्यवहारातला भोळा वेगळा आणि हा भोळा वेगळा. हा देवासाठी वेडा झालेला भोळा आहे. याने पूर्ण जीवन देवासाठी अर्पण केलेलं आहे. असा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. जो कळी काळावर मात करतो. कळी काळ सोपा आहे का? तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कळी काळाने ग्रासून सोडलेला आहे. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. ऐका नाही, येथे कोणता अवतार या ठिकाणी राहण्यासाठी आला? प्रत्येकाने अस्मिता ठेवण्याचा प्रकार केला. हिरण्यकश्यपूने अस्मिता बाळगली महाराज. त्याला असं वाटलं मी राहण्यासाठी चालू, म्हणून त्याने काय केलं? ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाकडून अनेक प्रकारचे वर मागून घेतले. पाठ झाले आपले सगळे वर, ऐका नाही. आणि ब्रह्मदेवाने त्याला वर दिले. त्याला असं वाटलं मी अमर झालो. अस्मिता मनामध्ये आहे. कशासाठी? इथं राहण्यासाठी. पण जावं लागलं का नाही? रावणाला सुद्धा जावं लागलं. प्रत्येकाला जावं लागतं. येथे उरो नाही आले अवतार, येथे अनेक अवतार झाले. येरते पामरा दिवा की, येरते पामरा दिवा की, येरते पामरा दिवा की, येरते पामरा दिवा की. येथे नाही उरो आले अवतार, नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, नाही उरो आले अवतार. येरते
संतांचे अवतार झाले, जावं लागलं. तुमची आमची काय गणना आहे बाबा, आपल्याला सर्वांना जायचं आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली. ज्ञानोबाराय असं म्हणतात, मृत्यूचनी अवसरे एके, येऊनी जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके बलत या परी. जो जो या ठिकाणी जन्माला आला, एकदा त्याच्या समोर मृत्यू हा समोर उभा राहिला, काळ देवता त्याच्या समोर उभे राहिले ना, जावं लागणार आहे. लक्षात घ्या. मृत्यूचनी अवसरे एके, येऊनी जीवा समोर ठाके. जीवासमोर उभे येऊन थांबली ती मृत्यू देवता, मग होणे न चुके भलत या परी, त्याला जावंच लागतं. असं आहे का? मृत्यू देवता समोर उभे आहे, यम आला न्यायला. आल्यानंतर तुमच्या गावातला एखादा म्हातारा आहे, आता यम त्या ठिकाणी नेण्यासाठी आला. म्हातारा चहा घेत आहे आणि मग ते यम देवतेला म्हणतो, तुम्ही पण थोडा चहा घेता का? तुम्ही मी चहा घेऊ आणि मग जाऊ. असं होईल का? होत नाही. का होत नाही? कारण यम विचारत नाही तू काय करतो म्हणून, लगेच तातडी करतो, घेऊन जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा प्रत्येक जण या ठिकाणी जाण्यासाठी आला, पण या ठिकाणी जो भक्त आहे ना, त्या भक्ताला काळ काही करत नाही म्हटले. का काही करत नाही? कारण त्याने भगवंताचं भजन असं केलेलं असतं, त्या भजनामुळे त्याच्यामध्ये शक्ती अशी निर्माण झालेली असती, आणि त्या शक्तीमुळे, त्या भगवंतामुळे तो या कळी काळावर विजय मिळवतो. आणि एकदा कळी काळावर त्याने विजय मिळवला तर मग तो त्या ठिकाणी काय होतो? चिरंजीव होतो. म्हणले उदाहरण आहे का कोणाचं? काळ सार्थक केला त्याने, हो काळ सार्थक केला त्याने, हो काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. हरिला माने विठ्ठल, हरिला माने विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, हे काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला. मारुतीराय वानर कुळामध्ये जन्माला आलेले मारुतीराय. कोणत्या कुळामध्ये जन्माला आले? वानर कुळामध्ये जन्माला आले. माकडाच्या वंशामध्ये जन्माला आले. कोण? मारुतीराय. पण आज सर्वात श्रेष्ठ जात जर कोणती असते ना, तर मनुष्य जात आहे. सर्वात श्रेष्ठ जात कोणती? मनुष्य. माकडाला भजन करता येतं का? नाही. माकड कीर्तनात येतं का? गाढव तुम्हाला कधी कीर्तन येताना दिसलं का? गावातला बैल येत नाही. का येत नाही? कारण त्या वंशामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, नामचिंतन या गोष्टीचा लाभ नाही. पण मनुष्य ही सगळ्यात श्रेष्ठ जात आहे. भजन करण्याचा अधिकार कोणाला? माणसाला. कीर्ती मिळवण्याचा अधिकार माणसाला. लक्षात घ्या, त्या जातीला या गोष्टी करण्याचा अधिकार नाही. पण माकड कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा मारुतीराय माणसासाठी श्रेष्ठ ठरले. ठरले का नाही? कसे श्रेष्ठ ठरले? कारण जो काळ आहे त्या काळावर सुद्धा विजय मिळवण्याचं काम हे मारुतीरायाने केलेलं आहे. लक्षात. काळ बांधवडी, काम बांधवडी, काळ घातला तो डरी. जो काम आहे, विकार आहे, त्यावर सुद्धा विजय मिळवण्याचं काम मारुतीरायाने केलं. आणि जो काळ आहे त्या काळावर सुद्धा विजय मिळवण्याचं काम हे मारुतीरायाने केलं. त्या कार्यामुळं मारुतीराय माणसासाठी श्रेष्ठ ठरले. लक्षात घ्या. काम बांधवडी, काळ घातला तो डरी. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा त्यामुळं हा भोळा जो आहे ना, जो देवासाठी वेडा झालेला, तो कळी काळावर विजय मिळवतो. कशामुळं? कारण त्याच्या ह्या भोळ्यापणामुळं, या भक्तीमुळं. जसं मारुतीरायाने भक्ती केली आणि चिरंजीवी झाले. लक्षात घ्या. मारुतीराय काय झाले? प्रत्येक गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे. प्रत्येक गावात, भारतामध्ये संपूर्ण गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे. फक्त महाराष्ट्रामधलं आणि नगर जिल्ह्यामधलं, श्रीगोंदा तालुक्यामधलं एकच गाव असं आहे मारुतीरायाचं मंदिर नाही. एकच गाव असं आहे, दैत्य नांदूर, मारुतीरायाचं मंदिर नाही.
तिथं दैत्याचं मंदिर आहे. कदाचित एखादा शिक्षक बदली होऊन जर त्या गावामध्ये आला ना, त्याचं नाव जर मारुती असलं ना, तिथले लोक मारुती सर म्हणत नाही त्याला, त्याचं नाव बदलून म्हणतात. कारण दैत्य नांदूर नावाचं गाव आहे आणि तिथं मारुती सरायचं मंदिर नाही. पण मारुतीरायाने कीर्ती मिळवली, सर्वत्र कीर्तिवान झाले. आणि एक लक्षात घ्या, एक वाक्य घेण्यासारखं आहे, एक वाक्य घेण्यासारखं आहे. जगामध्ये दोनच लोकांना कीर्ती मिळवता आली. एक चारित्र्यवानाला कीर्ती मिळवता आली. पहिली कीर्ती चारित्र्यवानाने मिळवली. आणि दुसरी जी कीर्ती आहे ना, पहिली कीर्ती कोणी मिळवली? चारित्र्य संपन्न माणसाने मिळवली. चारित्र्यवानाने पहिली कीर्ती मिळवली. आणि दुसरी कीर्ती माणसाला मिळवता आली जो संस्कारहीन जो मनुष्य आहे किंवा संस्कारयुक्त जो मनुष्य आहे त्याला दुसरी कीर्ती मिळवता आली. दोनच माणसाने जगामध्ये कीर्ती मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संस्कार संपन्न आहे म्हणून जगामध्ये कीर्ती आहे. आहे का नाही? लक्षात घ्या. आणि छत्रपती संभाजी महाराज चारित्र्यवान आहे म्हणून जगामध्ये कीर्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला उभय लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करायची असेल ना, काय करा? भगवंताचं भजन करा. भगवंताच्या भजनामध्ये जी शक्ती आहे ती इतरत्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही बाबा. संसार करत असताना आणि परमार्थ करत असताना संसाराची कास धरावी आणि परमार्थ जोमाने करावा, तेव्हा परमार्थ हा भगवंतापर्यंत घेऊन जात असतो. ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेस 3 कांडांचा विचार गीतेमध्ये केलेला आहे. पहिला कांड आहे कर्मकांड, दुसरा कांड आहे उपासना कांड आणि तिसरा कांड आहे ज्ञानकांड. तिन्ही कांडाचा विचार करत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतोय, ऐक अर्जुना, ऐक, तुला माझ्यापर्यंत यायचं असेल ना ते कर्म मार्गातून तू माझ्यापर्यंत येऊ शकतो. कर्म मार्गातून माझ्यापर्यंत येऊ शकतो. दुसरा मार्ग सांगितला उपासनेतून तू माझ्यापर्यंत येऊ शकतो. आणि तिसरा मार्ग सांगितला ज्ञानामार्गे सुद्धा तू माझ्यापर्यंत येऊ शकतो. ज्ञान मार्गातून माझ्यापर्यंत येऊ शकतो. ज्ञान संपन्न हो, माझी प्राप्ती झाल्याशिवाय तुला राहणार नाही. लक्षात घ्या, 3 मार्ग सांगितले. आज जो मधला मार्ग आहे उपासना मार्ग, त्या उपासना मार्गाचा विचार आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. उपासना मार्गामध्ये भगवंताची भक्ती सांगितलेली आहे. ती भक्ती करायची कशी त्याचा मार्ग सांगितलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा ते भगवंताचं नाव घेत असताना अगोदर ते नाव समजून घ्यायला हवं. कसं नाव आहे? सत्य आहे, साच आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. काही गोष्टी जीवनामध्ये, ऐका, या संसारामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टी बऱ्या आहे पण खऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्या आहे पण बऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्याही आहे आणि बरेही आहे आणि काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बरेही नाही. पण भगवंताचं नाव असं आहे, खरंही आहे आणि बरंही आहे. आता मला सांगा, दारू खरी आहे का बरी आहे? खरी नाही आणि बरी नाही. एका माणसाने, एका गावामध्ये एका माणसाने, तो दारू पिणारा माणूस, त्याला सांगितलं, बाबा दारू पित नको जाऊ. का? दारू वाईट आहे. अरे बाबा ती खरी नाही, बरी नाही. जर खरी असली तर संसाराची राख रांगोळी केली नसती, आहे का नाही? आणि बरी असली तुझं जीवन उद्ध्वस्त केलं नसतं. कशाला दारू पितो? अरे अपवित्र असं ते दारूचं मद्य आहे म्हटले. अपवित्र आहे का नाही? जो मनुष्य दारू पिऊन येतो त्याचा स्वीकार आपण करतो का? देव स्वीकारेल न स्वीकारेल पण आपण सुद्धा त्याचा स्वीकार करत नाही. असं अपवित्र म्हणजे मद्य म्हणजे दारू आहे. त्याने सांगितलं कसं अपवित्र आहे. मग मी काशीला गेलो, तिथून गंगाजल आणलं, किती 50 लिटर गंगाजल आणलं म्हटले, आणि पित असताना 1-2 थेंब रोज मी दारू मध्ये टाकतो. आता गंगाजल दारू मध्ये टाकलं म्हणजे ती पवित्र होणार आहे का? विष आहे. आणि ते विष जर तुम्ही अमृतामध्ये टाकलं, त्या अमृताला विष बनवत असतं. विषाची ताकद आहे, लक्षात.
विषाची ताकद काय आहे? अमृताला सुद्धा विष बनवण्याची ताकद ही विषामध्ये आहे. तसं जरी तीर्थ तुम्ही त्या दारू मध्ये टाकलं ना बाबा, तरी दारू ही तीर्थाला सुद्धा मद्य बनवत असते. लक्षात घ्या, त्याला सुद्धा काय बनवत असते? ती मद्य बनवत असते. एवढं सामर्थ्य हे दारू मध्ये आहे. तुम्हाला जगातलं उदाहरण देतो, ऐका. 50 लोक चांगले आहे गावामध्ये, सुंदर सप्ताह करतात, छान सगळ्या गोष्टी करतात. 10 लोक वाईट असू द्या, सप्त्यामध्ये आडवे गेल्याशिवाय राहणार नाही, सप्ताह बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह करणारे चांगले लोक किती आहे? 50. आणि आडवे जाणारे लोक किती आहे? 10च लोक आहे. पण ते 10 लोक यांच्यावर विजय मिळवतात का माहितीये का? वाईट गोष्टी कमी जरी असली ना, पण सामर्थ्य, कलियुगाचं सामर्थ्य आहे वाईट गोष्टीमध्ये, सामर्थ्य जास्त आहे. लक्षात, जास्त सामर्थ्य. आणि म्हणून काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बरे. काही गोष्टी अशा आहेत त्या खऱ्याही आहे आणि बऱ्याही आहे, आणि काही गोष्टी खऱ्या आहे पण बऱ्या नाही. आलं लक्षात? काही गोष्टी खऱ्या आहे पण बऱ्या नाही, आणि काही गोष्टी अशा आहे त्या बऱ्या आहे पण खऱ्या नाही ना, आहे का नाही? पण भगवंताचं नाव असं आहे, ते खरंही आहे आणि बरंही आहे. त्याने होतं काय ना, त्याने या कलियुगामध्ये ते नामचिंतन केल्यानंतर त्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, कारण ते खरं आहे आणि बरं आहे. त्यांना फायदा काय होतो? इह लोकामध्ये आपल्याला कीर्ती प्राप्त होते. अभंगाचं 2रं चरण. तुटती बंधने, तुटती बंधने, तुटती बंधने, तुटती बंधने, 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 तुटती बंधने, तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेने, उभयलोकी कीर्ती जेने, बोला कीर्ती जेने, तुटती बंधने, तुटती बंधने, बंधने, काही लोकांचा गोड गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं आम्ही भरपूर श्रीमंत झालो ना, आम्ही भरपूर श्रीमंत झालो, आम्हाला कीर्ती प्राप्त होते, असं काही लोकांचा गोड गैरसमज. आता मला खरं सांगा, जर पैशाने श्रीमंत झाला असतो, काही लोकांकडे पैसा आहे पण श्रीमंत नाही. लक्षात घ्या, मराठी भाषा आहे. काही लोकांकडे पैसा आहे पण श्रीमंत नाही. श्रीमंत त्याला म्हटलं गेलेलं आहे ज्याच्या अंतःकरण उदार आहे. कर्ण श्रीमंतही आहे आणि उदारही आहे. ज्या वेळेस इंद्र कर्णाकडे आला, येत असताना ब्राह्मणाचा वेश घेऊन आलेला आहे. कोण? इंद्र. ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्णाकडे आला आणि दान मागितलं. तुझं कवच मला दे म्हटले. कोण म्हणतंय? इंद्र ब्राह्मण वेशामध्ये. याचक आहे, ब्राह्मणाचा वेश आहे, देतो दान, दान देतो. पण तू जो मागणार आहे ना, तू कोण आहे याचं मला ज्ञान करून दे. मला सांग तू कोण आहे. देतो मी दान, पण तू कोण आहे ते सांग. या कर्णाला कवच आणि कुंडल जन्मता प्राप्त झालेली होती. जन्मता प्राप्त झालेली होती. त्याला काही एखाद्या हत्याराने त्याच्यावर जर जखम करण्याचा प्रयत्न केला, घाव घालण्याचा प्रयत्न केला, त्याला घाव बसत नव्हता. आणि म्हणून या
कर्णाला जर मारायचं ठरलं, कारण याला जर मारलं नाही तर अर्जुन मरेल, अर्जुन मरेल. आणि म्हणून इंद्राने ठरवलं की याचं कवच आणि कुंडल हिसकावून घ्यायची. मागितलं, देतो मी, पण तू कोण आहे याचं मला ज्ञान हो. त्या ब्राह्मण वेशामध्ये असलेला इंद्र त्याने स्वतःचं जे स्वरूप आहे ते त्या ठिकाणी प्रगट केलं. मी इंद्र आहे. का मागितलं? याच्यासाठी मागितलं, हा जो अर्जुन आहे ना, माझ्या अंशापासून जन्माला आलेला आहे, म्हणजे माझा कोण झाला, तो पुत्र झाला. त्याचं संरक्षण मला हवं आहे आणि म्हणून तुला मरावं लागेल. त्या कारणाने ते जे कवच आहे ना, ते असं शरीराने निघत नव्हतं. मग होटाद्वारे ते कवच बाहेर काढलं आणि ते कुंडल त्या इंद्राच्या स्वाधीन करून दिली. लक्षात घ्या. म्हणजे काही लोक, असं लोकांचा गोड गैरसमज आहे का पैसा मिळवल्यानंतर आम्ही श्रीमंत होतो. नाही बाबा, श्रीमंत होण्यासाठी उदार अंतःकरण असावं लागतं. श्रीमंत तोच आहे, श्रीमंत तोच आहे का ज्याच्याकडे दातृत्व आहे. ज्याच्याकडे दातृत्व आहे तो श्रीमंत आहे. ज्या वेळेस विश्वामित्र हरिश्चंद्र राजाच्या दरबारामध्ये उभे आहे, हरिश्चंद्राकडे दान मागितलं. राजा, 3.5 तोळे मला सोनं हवंय. राजाने सेवकांना सांगितलं, जा तिजोरीतून 3.5 तोळे सोनं आणा आणि या ब्राह्मण देवतेला द्या, विश्वामित्रांना द्या. ते जायला लागले. विश्वामित्र ओरडले, राजा, अरे तिजोरी कोणाची? स्वप्नामध्ये मला राज्य दान केलं आणि आता म्हणतो तिजोरीतून सोनं आणायचं. कसं तिजोरीतून? कोणाच्या तिजोरीतून आणणार? हे सर्व राज्य माझं आहे. आता तू मला स्वप्नात दान केलेलं आहे. तुला जर मला 3.5 तोळे सोनं द्यायचं असेल तर या राज्या व्यतिरिक्त कुठून तरी आणून दे, कमवून आणून दे. राजाने सांगितलं, ऐका महाराज, जरी मी तुम्हाला स्वप्नामध्ये हे राज्य तुम्हाला राज्य दान केलेलं असेल, पण ऐका महाराज, जो दाता असतो ना तो स्वतंत्र असतो. दाता स्वतंत्र असतो. त्या राजाने सर्व राज्य दान केलेलं, राज्याचा त्याग केला. काशीच्या बाजारामध्ये राजा उभा राहिला. राजा, राजाची पत्नी आणि राजाचं बाळ, छोटस बाळ आहे, उभं राहिलं बाजारामध्ये विकण्यासाठी. आणि डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी घेतली. पूर्वी प्रथा होती, विकण्यासाठी जर उभं राहिलो बाजारामध्ये तर गवताची पेंडी डोक्यावर घेतली जायची. त्यावेळेस घेणाऱ्याला कळायचं का हा विकायला उभा आहे. राजाची पत्नी तारा राणी सुंदर आहे, देखणी आहे. आणि त्या तारा राणीला बघितल्यानंतर एक वेश्या त्या ठिकाणी आली. तिने विचार केला, राजाची राणी आहे, सुंदर आहे, हिला जर मी विकत घेतलं तर माझा हा वेश्य व्यवसाय उन्नतीला प्राप्त होईल. तिने तिला विकत घेतलं. कोणाला? तारा राणीला विकत घेतलं आणि घेऊन निघाली. 6 वर्षाचं रोहिदास बाळ रडायला लागलं. आई, बाबांना विचारलं, बाबा आई कुठे चालली हो? बाबांनी सांगितलं, बाळा, अरे आपण बाजारामध्ये विक्रीसाठी उभो आहोत आणि आपल्या आईला त्या वेश्येने विकत घेतलेलं आहे. आई, बाबा, आईची भेट होईल. ह्या जन्मामध्ये सांगता येत नाही बाळा, पण पुढच्या जन्मामध्ये नक्की भेट होईल. बाळ रडायला लागलं. एक ब्राह्मण त्या ठिकाणाहून चाललेला दृश्य बघितलं, मन हळवं झालं. त्या ठिकाणी आले. अरे, जिने मला अन्न घातलेलं आहे, जेव घातलेला आहे, ती माता, ती तारा वेश्येने विकत घेतली. आणि म्हणून त्या ब्राह्मण देवतेने ते वेश्येचा काही जो मोबदला होता तो मोबदला तिला परत केला आणि त्या ताराला विकत घेतलं. पुन्हा विकत घेतलं. ताराला घेऊन निघाले. बाळ रडायला लागलेलं आहे. आणि त्या बाजारामधल्या काही लोकांनी त्या ब्राह्मण देवताला विनंती केली, ऐका, अहो माय लेकराची ताटातूट करू नका हो. ते बाळ बघा, 6 वर्षाचं बाळ रडायला लागलं. कशाला माय लेकराची ताटातूट करतात? त्या बाळाला विकत घ्या.
बाळालाही विकत घेतलं आणि ब्राह्मण देवता निघून गेली घरी. इकडे हरिश्चंद्र राजा एकटा बाजारामध्ये उभा आहे. एक डोंब आला आणि त्या डोंबाने काय केलं, त्या हरिश्चंद्र राजाला सुद्धा विकत घेतलं. गेले दातृ, तुम्ही दाता सांगतोय बघा, राजा आहे बाजारामध्ये विक्रीला उभा राहिला. सर्पदंशाने बाळ मेलं, मातेला कळलं. शॉर्टकट सांगतो, माझ्याकडे वेळ नाही, मी कथा करण्यासाठी नाही उभा राहिलो. सर्पदंशाने बाळ मेलं, मातेला कळलं, तारा राणीला कळलं, बाळ उचललं, स्मशानामध्ये जाळण्यासाठी नेलं. लाकडं गोळा केली, जळलेली लाकडं, अर्धवट जळलेली लाकडं गोळा केली, अग्नी डाग देणार. तेवढ्यामध्ये त्या अंधारामध्ये कोणीतरी काळा कबिंड मनुष्य त्या ठिकाणी उभा राहिला. विचारलं कोण आहे, आणि परवानगी न घेता अग्नी डाग देता सांगितलं मी हरिश्चंद्र राजाची तारा राणी आहे. आणि तेवढ्यामध्ये वीज कडाडली, त्या विजेच्या प्रकाशामध्ये बघितलं, विचारणारा मनुष्य हा दुसरा तिसरा कोणी नसून हरिश्चंद्र आहे. सांगितलं धनी आपलं बाळ आहे, सर्पदंशाने मेलं, जाळण्याची परवानगी द्या, अग्निडाग देण्याची परवानगी द्या. हरिश्चंद्राने सांगितलं आजच्या स्थितीला मी तुझा पती नाही आणि हे माझं बाळ नाही. ऐक, या ठिकाणची एक परंपरा आहे, प्रथा आहे. काय? अगं माझा जो मालक आहे ना, त्याला पसाभर वस्त्र लागत आणि मला वंजुळभर तांदूळ लागतात म्हटले, तेव्हा मी परवानगी देतो, तेवढं आणून दे. ऐक, आज या बाळासाठी तू म्हणतीण्याचा मी बाप आहे, या बाळासाठी हा बाप उपाशी राहील, पण मालकासाठी वस्त्र घेतल्याशिवाय राहणार नाही. ही स्थिती आली तरीही राजा डगमगला नाही, तरी दातृत्व ठेवलं राजाने. त्याला दाता म्हणतात, लक्षात घ्या. तो खरा श्रीमंत मनुष्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे, पण ऐका, पैशापेक्षा श्रीमंत तोच मनुष्य आहे जो संस्कार संपन्न आहे. तो मनुष्य जगामधला सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात श्रीमंत आहे. श्रीनाथ खंडेलवाल वारले बघा, श्रीनाथ खंडेलवाल वारले, मोठा साहित्यिक आहे भारतामधला. 40 पुस्तकं लिखाण झाली. किती? 40 पुस्तकं लिखाण झाली. आणि त्या माणसाची प्रॉपर्टी ही कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे. शेवटचं मरण वृद्धाश्रमामध्ये आलं आणि तिथल्या वृद्धाश्रम मधल्या काही मंडळींनी, काही लोकांनी वर्गणी केली आणि त्या वर्गणीतून अंत्यविधी केला. कुठे गेली कोट्यवधीची प्रॉपर्टी? कोट्यवधीचा मालक वृद्धाश्रमामध्ये मरतोय. श्रीमंत तोच मनुष्य आहे बाबा, ज्याच्याकडे संस्कार आहे. आणि ऐका, तुम्ही भरपूर पैसा कमवाल, भरपूर संपत्ती कमवाल, पण असं काही आहे का निफाडच्या बाजारामध्ये गेलात आणि पावशर संस्कार विकत आणले? होत नाही बाबा, लक्षात घ्या. म्हणून जगामध्ये जर कीर्ती मिळवायची असेल तर काय करावं लागतं? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा भगवंताचं नाव घ्या. भगवंत हे जे संस्कार आहे ही या जन्मातले नाही, अनेक जन्मामधले संस्कार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महादीप पातळी प्रभू, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि ते भगवंताचं नाव कसं आहे? अभंगाचं प्रथम चरण.
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बाबा जगामध्ये जर कीर्ती प्राप्त करायची असेल ना, तुकोबराय म्हणतात जगामध्ये कीर्ती प्राप्त करायची काय करा, जे भगवंताचं नाम आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, सच्चित आनंद स्वरूप असलेला भगवान परमात्मा, आणि त्याचं नाव कसं आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे काय होतं, येणे तुटती बंधने. काही बंधनांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आपण नाथ महाराजांकडे जाऊ. नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये या सप्तबंधनाचा विचार सांगितलेला आहे. 7 प्रकारचे बंधन आहे, ऐका. 7 बंधनांचा विचार नाथ महाराजांनी सांगितला, ऐका. प्रथम सांगतात नाथ महाराज, काळपाश, कर्मपाश, ब्रह्मपाश, धर्मपाश, मायापाश, मोहपाश, जन्मपाश 7वा. 7 बंधन नाथ महाराजांनी सांगितलं. पहिलं बंधन आहे काळपाश, म्हणजे मृत्यूचं बंधन आहे. मृत्यूला पर्याय आहे काही? मृत्यूला पर्याय नाही. अपरिहार्य असलेली गोष्ट म्हणजे मृत्यू आहे. म्हणजे जो जन्माला आला त्याला मरावं लागणार, म्हणून काळ बंधन आहे, काळाचं बंधन. काळपाश, पाश म्हणजे बंधन. कर्मपाश आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आल्यानंतर आपण कर्म करतो, असं आहे का? काही माणसांनी ठरवलं, सारोळ्या थडीतल्या काही लोकांनी ठरवलं आजपासून कर्म करायचं नाही, होतं का? अहो जेवण करायला बसला तरी कर्मच आहे, लक्षात घ्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे विधी करतो प्रत्येक कर्मामध्येच मोडतो, त्याला नित्य कर्म असं म्हणतात, लक्षात घ्या. कर्मबंधामध्ये आपण आहोत. काळपाश आहे, कर्मपाश आहे, धर्मपाश आहे. धर्माने वागावंच लागतं, नाही वागलो तर पोलीस धरून नेतील, लक्षात घ्या. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश. ब्रह्मपाश आहे, मेल्यानंतर या जीवात्म्याला घेऊन जाणारा हा ब्रह्मदेव आहे. कारण ब्रह्मात्मक असलेली सृष्टी आहे, त्या विधात्याने निर्माण केलेली आहे, त्याच्याकडे जावंच लागतं. देह हा पाचांचा आणीला उसना, ज्याचं त्याला देऊन टाकावं लागतं, आणि या जीवात्म्याला त्या ब्रह्मस्वरूपाकडे जावं लागतं, लक्षात घ्या. जसं घटाकाशाचा विचार केलेला आहे ना, त्या प्रकारे वेदांत सांगत नाही. धर्मपाश, ब्रह्मपाश. पुढे सांगितलं मायापाश. तुम्ही आम्ही प्रत्येक जण मायेमध्ये फसलेलो आहे. ही माया नदी आहे, भवसागर आहे, संसार सिंधू. अनेक अनेक पर्याय शब्दांनी याला घोषित केलेलं आहे का नाही? याचं वर्णन केलेलं आहे अनेक लोकांनी. असा असलेला हा मायापाश आहे. आता महदादी हे माझी माया, उतरुनिया धनंजया, होईन जाया कैसनी. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ही महदादी माया नदी आहे. प्रत्येक जण तुम्ही आम्ही माया नदीमध्ये फसलेलो आहोत. मायापाश आलं. आता पुढे मोहपाश आहे. तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला आस लागलेली आहे. कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी आला, आशा लागली का नाही? वादक वादन करण्यासाठी आला, आशा लागलेली आहे. गायक गायन करण्यासाठी आले, आशा लागलेली आहे. प्रत्येकाला आस आहे. तुम्ही नोकरी करत असू द्या, आस लागलेली आहे, लक्षात घ्या. तुम्ही बिझनेस करत असू द्या, आशा लागलेली आहे. प्रत्येकाला आस लागलेली आहे. आणि तेच तुकोबरायांनी एका अभंगामध्ये सांगितलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. प्रत्येकाला आस लागलेली आहे. गेले आशापासून निवारोनी, गेले आशापासून निवारोनी, गेले आशापासून निवारोनी, गेले आशापासून निवारोनी. प्रत्येकाला आस लागलेली आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण आशेमध्ये, याला मोहपाश असं म्हणतात. आणि शेवटचा पाश सांगितला जन्मपाश. जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. असं आहे का जन्माला यायच्या अगोदर देवाला भेटलो, देवा मला जन्म नाही घ्यायचा रे, असं आहे का? घ्यावाच लागणार आहे का? कारण मेलेला आहे म्हणून जन्म घ्यावा लागतो. जन्म काय घ्यावा लागतो? अगोदर मेलेला आहे म्हणून जन्म घ्यावा लागतो. कारण अगोदरचे कर्म आहे म्हणून ते भोगण्यासाठी जन्माला केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, झाले त्याची भोग आले, केले कर्म
झाले त्याची भोग आले रूप बदले मेले ऐसे कीची रूप झाले मेले ऐसे किसी हरि मुखी गाता हरा परिचिता 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 हरि मुखी गाता हरा एकूण सप्तपाशांचा विचार आपण या ठिकाणी केला. पहिला सांगितला काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश, जन्मपाश. सातवा एकूण सप्तपाशांचा विचार केला. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणता बाबा तुम्ही जर हे भगवंताचं नाव घेतलं ना येणे तुटते बंधने हे सप्तपाश तुटतात. उभय लोकी कीर्ती येणे तुम्हाला उभय लोकांमध्ये कीर्ती मिळते. पण त्यासाठी काय करावं लागतं अगोदर देवासाठी वेड व्हावं लागतं. जोपर्यंत वेड होत नाही देवासाठी तोपर्यंत देव कृपा करतो का करत नाही देव कृपा. म्हणजे महाराज वेड कसं व्हायचं म्हणजे भोळं व्हावं लागतं. म्हणजे भोळं कसं व्हायचं. एका आमच्या गावामध्ये बंगारवाला यायचा. तुमच्या गावात येतो काय येतो. बंगारवाला आला संपूर्ण गावभर फिरला. उन्हाळ्याचे दिवस धंदाच झाला नाही. आमच्या घराच्या समोर एक लिंबाचं झाड होतं. मी लहान होतो आणि त्या लिंबाच्या झाडाखाली हा भंगारवाला येऊन उभा राहिला. सोमवारचा दिवस माझे वडील घरी सुट्टी असायची आणि विचारलं काय रे बाबा उदास. काय सांगू अण्णा धंदा झाला नाही. अण्णा घरात गेले. धने वाळलेल्या मिरच्या ठेवण्यासाठी असं डबे केलेले होते. पत्र्याचे डबे होते. छोटे छोटे डबे होते. असे 15-20 डबे मोकळे केले. जवळजवळ सगळे डबे बाहेर आणले त्याच्या समोर ठेवले. धंदा झाला नाही घे डबे. अहो अण्णा चांगले डबे. त्याच्यावर पाय दिला. ते चमटले आणि मग ते विकल्यानंतर त्याने ते डबे घेतले. अण्णा याचा मोबदले 300 रुपये झाला म्हटले. पण माझा काय धंदा झालेला नसल्यामुळे माझ्याकडे पैसे नाही बुवा. काय नाही उद्या आला ना उद्या दे पैसे. तो अजून येऊ राहिला. तुमच्या गावात जर आला कदाचित तर मला सांगा भाऊ फोन करून. अजूनपर्यंत आला नाही हो. हे व्यवहारातलं भोळं पण झालं. हे कामाचं नाही बरं. हे व्यवहारातलं भोळं झालं. पण तुकाराम महाराज म्हणता बाबा जो देवासाठी खरा वेडा झालेला आहे ना. ज्यावेळेस मारुती राय प्रभू रामचंद्रांच्या त्या सीतामाई जवळ प्रभू रामचंद्र बसलेले आणि मग त्यांच्या त्या रूम मध्ये खोलीमध्ये गेल्यानंतर मारुतीरायनं बघितलं सीतामाई त्या ठिकाणी बसलेली आहे. मारुतीराय पण बसले. भरताने सांगितलं मारुतीराया भगवान परमात्मा आणि माता सीता गेली 14 वर्षापासून वनवासामध्ये होते. आता जरा एकांत त्यांना भेटू द्या. आपण बाहेर चला. मारुती उठले बाहेर गेले. पण मनामध्ये विचार आला मला बाहेर काढण्यात आलं आणि सीता मातेला आतमध्ये प्रभू रामचंद्राचं सानिध्य प्राप्त झालं कशामुळे. लक्ष्मणाला विचारलं भैया सीता मातेला देवाचं एवढं सानिध्य कसं प्राप्त झालं. लक्ष्मणाने सांगितलं माता सीतेने तिच्या भागामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नावाचं शिंदूर भरलेलं आहे. ह्या बाबांना सगळं अंग शिंदराने भरून घेतलं आहे का नाही. म्हणजे देवासाठी वेडा झालेला आहे. लक्षात घ्या. काय सांगतो देवासाठी वेडा झालेला तो भोळा आहे. आणि म्हणून जगावर त्याने विजय मिळवला. काळावर विजय मिळवला. चिरंजीवी झाले. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा
चिरंजीवी झाले. तू काय म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. ही देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी, काळावर विजय मिळवण्यासाठी त्या भगवंताचं नाव घ्यावं लागतं. लक्षात, कीर्ती मिळवायची आहे जगामध्ये, कीर्ती मिळवायची. आणि कीर्ती मिळवण्यासाठी काय, देवाचंच नाव सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक खुदू नावाचे भक्त होऊन गेले. खुदू नावाचे संत झाले. रस्त्याने एक वरात चाललेली, त्या वरातीमध्ये काही लोक नाचत होते, बागडत होते, आनंद लुटत होते. एक घोड्यावर नवरदेव बसलेला होता. या खुदूचं लक्ष त्याच्याकडे गेलं. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्या नवरदेवाचं लक्ष या खुदूकडे गेलं. दोघं एकमेकाकडे बघताय, डोळ्यातून अश्रू वाहताय. त्या नवरदेवाने काय केलं, जवळ बोलावलं, विचारलं कोण आहे, नाव काय. माझं नाव खुदू. वेश स्त्रीचा आहे, शरीर पुरुषाचं आहे. म्हणले बाबा मी नपुसंक आहे. मग माझं लग्न झालं, माझी वरात चाललेली, दुःख झाला काय तुला. म्हणले नाही. मग हे आनंद अश्रू आहे. अरे लग्न माझं झालं, तुला आनंद व्हायचं कारण काय. सांगितलं बाबा जगामध्ये तो जो पुरुषार्थ केला ना, तसा पुरुषार्थ मला करता येत नाही. हे लोक आज तुझ्या समोर नाचताय, प्रत्येक जण आनंदामध्ये आहे. यांच्या समोर तुझा पुरुषार्थ आहे, तसा पुरुषार्थ माझा नाही. तुझ्या आई वडिलांसमोर तू जो पुरुषार्थ केला, तसा पुरुषार्थ माझा होऊ शकत नाही का. मी नपुसंक आहे. त्या नवरदेवाने सांगितलं बाबा अरे हा पुरुषार्थ एक ना एक दिवस लोप पावणार आहे, संपणार आहे. जसं वय सरतं ना, हा पुरुषार्थ लोप पावत असतो, थांबत नाही हा पुरुषार्थ. ऐक, असा पुरुषार्थ कमव. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पुरुषार्थ अबाधित राहील. तो खरा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ काय कामाचा. हा शरीर संपलं का पुरुषार्थ संपतोय. शोधामध्ये निघाला. नवरदेवाने सांगितलं पुरुषार्थ कमवायला. शोधात निघाला. शोध करता करता एका गावामध्ये आला. एका गावामध्ये एक वारकरी आहे, भजन करत आहे पांडुरंगाचं. विचारलं बाबा हे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता, कोण आहे हा विठ्ठल. बाबाने सांगितलं बाबा हा पंढरीचा पाटील आहे. त्याचं भजन केल्याने काय होतं. म्हणजे जगात कीर्ती मिळवता येते. तो कृपा करतो, कळी काळावर विजय मिळवता येतो.
एवढं सामर्थ्य आहे नावात? म्हणले हो. मी घेऊ? म्हणले घे. भजन करायला लागला. पांडुरंगाचं नाव घेतोय, विठ्ठलाचं नाव घेतोय. ऐका नाही, विठ्ठलाचं नाव घेता 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 मनामध्ये संशय निर्माण झाला. हे विठ्ठलाचं नाव घेतोय, जगाचा मालक आहे, पण तो ज्या ठिकाणी वास करतो, ज्या ठिकाणी त्याचं निवास स्थान आहे, ते ठिकाण मला माहित नाही. त्याच्यापर्यंत मला जायचं आहे. तेवढ्यामध्ये रस्त्याने एक वारी चाललेली होती, दिंडी चाललेली. त्या दिंडीमध्ये काही लोक भजन करत होते. याने ऐकलं, ज्याचं भजन मी करतोय त्याचंच भजन ते लोक करताय. विचारलं, तुम्हाला मार्ग माहित? म्हणले हो. त्यांच्या बरोबर निघाल्याबरोबर दरमजल करत करत पंढरपुरामध्ये आले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. आता तुम्ही आम्ही पंढरपूरला जातो, वारीला जातो का नाही? वारीला गेल्यानंतर बाया घेत्या बांगड्या आणि गडी घेत्या गोंगड्या. पण हा वारीला गेला, चंद्रभागे स्नान केलं, वाळवंटात आला, पुंडलिकरायाचं दर्शन केलं, नगर प्रदक्षिणा केली, मंदिर प्रदक्षिणा केली आणि महाद्वारातून आतमध्ये जाणार. द्वारपालांनी अडवलं, ए थांब, कोण आहेस? नाव काय? खोदू. खोदू? म्हणले हो खोदू. स्त्री आहे का पुरुष आहे? कारण वेश स्त्रीचा, शरीराने तर पुरुष दिसतोय. म्हणले मी नपुसंक आहे, स्त्री नाही, पुरुष नाही. दांडोबर असं म्हणतात, अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, देवी मी चराचरी माता ही होय. मी अर्धनारी आहे, नपुसंक आहे. सांगितलं, ए मंदिरात तुला प्रवेश मिळणार नाही. का? तू नपुसंक आहे. तुझी सावली जरी देवाला पडली ना, देवाची मूर्ती भंगेल. भजन करायला लागला, रडायला लागला. देवा, अरे दर मजल करत इथपर्यंत आलो रे, अनेक कोसावरून इथपर्यंत आलो, अनेक मैलावून इथपर्यंत आलो. देवा, तुझं भजन करतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ऊन वारा पाहिला नाही, इथपर्यंत चालत आलो. आणि इथपर्यंत येऊन जर अशी अपेक्षा भंग होत असला, कशी देवा तुझी भक्ती करायची? तुझ्यापर्यंत येऊन देत नाही रे. भजन करायला लागला, रडायला लागला. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. खोदू, काय हवं? का रडतो? देवा, अरे तुझं भजन करतो, इथपर्यंत आलो, तुझ्या दर्शनाची आस आहे, भेटीसाठी आलो. म्हणले हे तुझी माझी भेट झाली. तुला चतुर्भुज रूपामध्ये त्या खोदूला दर्शन दिलं देवाने. सांगितलं, काय हवं माग. खोदूने सांगितलं, देवा मला एकच गोष्ट अशी दे की ज्याने मला जगामध्ये पुरुषार्थ कमावता येईल आणि जगामध्ये मला कीर्ती प्राप्त होईल. माझी कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत बाधित राहील, अशी कीर्ती मला दे. देवाने सांगितलं, ऐक, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. ऐक खोदू, जोपर्यंत हे चराचर आहे तोपर्यंत पंढरपूर राहणार. जोपर्यंत पंढरपूर आहे तोपर्यंत हा विटेवर असलेला विठ्ठल या ठिकाणी राहणार आहे. ऐक, याची काकडा आरती होत असताना जोपर्यंत तुझं काकड्यामध्ये नाव घेत नाही ना, माझा काकडाच पूर्ण होणार नाही. देवाने वरदान दिलं खोदूला आणि त्या खोदूचं नाव काकड्यामध्ये घेतलं. कान्हो पात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनी अभिदू, हरीचे पायी विठ्ठल विठ्ठल. अंतकरणामध्ये भाव आहे. खोदूचं अंतकरण भावयुक्त झालेलं होतं, देवाची ओढ लागलेली होती आणि म्हणून भगवान परमात्मा प्रसन्न झाला. तुम्हाला आम्हाला होत नाही. का होत नाही? कारण भावयुक्त अंतकरण आपलं तेवढं होत नाही. देवासाठी रडावं लागतं. लक्षात घ्या, देवासाठी रडावं लागतं. तेव्हा देव प्रसन्न होत असतो, तेव्हा देव धावून येत असतो. जगद्गुरु तुकोबाराय देवासाठी गेले, एकांतात गेले. ऐका, नये बोलू फार बैसू जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, इंद्रिय दमन करावं लागतं. ऐका, तुकोबाराय एका अभंगामध्ये असं म्हणतात, बाबा न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागोने रे मळ ममतेचा, या नावा अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभव वाचून बडबडते. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्प आहे नयवरी मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा,
अंतर्यात हा आनंदाचा आनंद म्हणजे कोण? तो भगवान परमात्मा आहे. तो केव्हा प्राप्त होतो? ज्या वेळेस इंद्रियांचं दमन करतो. ऐका, इंद्रियांचं दमन केलं, संकल्प विकल्प लयास गेले आणि एकांत गाठला, जास्त बोलत नाही, भगवंताचं भजन करतो, त्याच्यावर देव प्रसन्न होतो. त्याच भगवंतांचं आपल्याला आता भजन करायचं आहे. सगळ्यांनी एक मस्त वर हात करायचे, एका चित्ताने टाळे वाजवायची, देवाचं भजन करायचं. विठोबा रखुमार, हरी विठोबा रखुमारी, हरी जय विठोबा रखुमारी, विठोबा रखुमार, विठोबा कुंडली कवरला है विठ्ठल, काशीनाथ महाराज की महाराज की जय. देवाचं भजन करावं लागतं, भावयुक्त अंतकरण ठेवावं लागतं, तेव्हा भगवान परमात्मा कुठंतरी प्रसन्न होतो. तसा भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही. भगवान परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी अंतकरणामध्ये भाव असावा लागतो आणि तोच भाव असल्यानंतर हा भगवान परमात्मा प्रसन्न होतो. अभंगाचं तिसरं चरण. भावताचे गाठी, भावताचे गाठी, हे भावाचाचे काठी, भावाचाच्या काठी, भावताची उठावोठी, लवच्या त्यासी गेली 64 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व गावातील वृद्ध आणि वृद्धां सर्व या पितृवर्गाच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील सर्व तरुण मंडळ, या तरुण मंडळाच्या कष्टाने, थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सुंदर असं या ठिकाणी नियोजन आयोजन करण्यात आलेलं सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमच्या निखिल भाऊंची.
सुंदर असे गायक वृंद या ठिकाणी आहे. विनेकरी बाबा आहे. दत्त स्वरूप असलेले 2 चोपदार या ठिकाणी आहे. सुंदर असे मृदंग महामेरू या ठिकाणी आहे. आणि या कीर्तनामध्ये भाव प्रगट करण्याचं किंवा रंग देवत्या आणण्याचं काम जे या ठिकाणी करत आहे आमच्या सिंधच्या माध्यमातून गणेश गुरुजी, गणेश महाराज या ठिकाणी ते उपस्थित आहे. आणि ज्यांच्या तुमच्या सर्वांच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या गोकुळ भाऊंच्या माध्यमातून मला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली. तुमच्या दर्शनाचा मला या ठिकाणी योग आला, त्याबद्दल गोकुळ भाऊंचे या ठिकाणी मी आभार मानतो. आजचा जो अभंग घेतलेला आहे नामपर प्रकरणातला अभंग आजच्या सेवेसाठी आपण घेतलेला होता. आणि या ठिकाणी जसं माझ्या बुद्धीला पटेल, जसं भगवान परमात्मा कृपा करेल, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, ही गीता ऐसे गोड आतुरले. भगवान परमात्म्याने या मुखातून जे काही वदवून घेतलेलं आहे, बोलून घेतलेलं आहे, ते सर्व भगवान परमात्म्याचं होतं. तेच पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावर मी कीर्तन रूपाने समर्पित करतो. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आहेत, त्याबरोबर आमचे गणेश महाराज सुद्धा या ठिकाणी, संजय महाराज शास्त्री ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी म्हणजे काय होतं माहितीये का, कीर्तन करत असताना समोर जर थोर मंडळी, जाणकार मंडळी जर समोर असेल ना, तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपोआप शब्दांचं स्फुरण होत असतं. म्हणजे बोलणारा दुसरा तिसरा कोणी नसतो, पण खरे बोलून घेणारे महत्वाचे असतात, लक्षात घ्या. ते जर महत्वाचे बोलून घेणारे जर महत्वाचे असतील ना, आणि ते जर शब्द प्रपंच जाणणारे असतील ना, तर बोलणारा आपोआप त्याला शब्दांचं स्फुरण होतं आणि शब्द प्रपंचातून तो कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करत असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तन पुष्प माझ्या वाटेला पहिल्या दिवसाची सेवा आली. सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि माझं पुष्प या ठिकाणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सत्य साच करे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तिजने. भाव ज्याचे गाठे त्यासी लाभ उठा उठे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तिजने. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्तिजने. ज्ञानेश्वर माऊली महाराज.